बखर हौतात्म्याची हैदराबाद मुक्तीसंग्रामातील धगधगते निखारे, एक अभिनव प्रस्तुती, शैक्षणिक प्रस्तुती, सामाजिक प्रस्तुती, ऐतिहासिक प्रस्तुती, एक वेगळा विषय या निमित्तानं जेव्हा की केंद्र शासनाने भारताच्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव जाहीर केलेला आहे, तसेच महाराष्ट्र शासनाने देखील हैदराबाद मुक्ती संग्रामाचा अमृत महोत्सव साजरा केलेला आहे आणि त्यानिमित्तानं हुतात्मा भाई श्यामलालजी त्यांच्या हौतात्म्याने प्रेरित होऊन जी संस्था उभी राहिली त्याचं नाव श्यामलाल स्मारक शिक्षण संस्था। त्यानिमित्तानं या संस्थेचं कर्तव्य बनतं की जे हौतात्म्य भाई श्यामलालजीने, भाई बन्सीलालजीने आणि त्यांच्या अनेक सहकार्यांनी आणि पूर्ण हैदराबाद स्टेटमध्ये विविध ठिकाणी, मग ते आंध्र असेल, आजचा तेलंगणा असेल, कर्नाटक राज्य असेल, इथे जे हौतात्म्य दिलं, ज्या स्वातंत्र्य सैनिकांनी आपल्या जीवाला उदार होऊन ज्या इथं जे मुघलांचं राज्य होतं, जे निजामांचं राज्य होतं, जे इंग्रजांचं राज्य होतं, त्या राज्याला हाणून पाडून आपल्या देशाला, आपल्या राज्याला स्वतंत्र करण्याचा त्यांनी विडा उचलला होता आणि ज्यामध्ये ते यशस्वी झाले, पण त्यांनी जीव दिला। ह्या हौतात्म्याला विशेष करून आपण फोकस करून त्या गोष्टी समाजापुढे आणणं हे अति आवश्यक आहे, कारण ते फॅक्ट, ती माहिती आजही लोकांपर्यंत नाही असं चित्र समोर दिसतं। आपण 17 सप्टेंबरला ध्वजारोहण करतो, पण त्याच्या मागची भूमिका काय ती अद्याप माहीत नाही। इतिहास फक्त प्रश्न आणि उत्तर परीक्षेमध्ये लिहावे इथपर्यंतच राहिला गेलेला आहे याची खंत वाटते। आपण फ्रेंच इतिहास किंवा जर्मन इतिहास किंवा इतरत्रचा इतिहासाचा अभ्यास करतो, मला माहित नाही तो अभ्यास आपल्याला किती पुढे कामाला येतो, पण आपल्या मागच्या पिढ्यांनी काय केलेलं आहे ज्याच्यावर आधारित आपण आज हा सुंदर असा विश्व आपल्या समोर दिसत आहे, आपण सुखानं याच्यामध्ये विचारत असतो, ह्या सगळ्या गोष्टी कशावर आधारित आहेत ह्या गोष्टी सगळ्यांना माहीत असणं आवश्यक आहे। किंबहुना इतिहास हा आपल्या पुढच्या चुकांना रोखतो, त्या मागच्या झालेल्या चुका ज्या आहेत त्या पुढे पुनरावृत्ती होऊ नये याकरिता देखील आपला इतिहास पाहणं अति आवश्यक असतं, पण ते तसं होताना दिसत नाही। जेव्हा हे बखर हौतात्म्याची हे महानाट्य करण्याचा विचार समोर आला, त्यावेळेस जेव्हा आम्ही त्यावर नाट्य, त्यावर कास्टिंग, त्यावर जी माहिती संकलित करण्याचा प्रयत्न केला, तर दुर्दैवाने आम्हाला असं आढळलं की शैक्षणिक पुस्तकांमध्ये हा इतिहास दिसतच नाही। 2% सुद्धा हा इतिहास आपल्या शैक्षणिक शालेय पुस्तकांमध्ये दिसत नाही। याची खूप खंत वाटली की हा काय प्रकार आहे, आणि आम्ही काय केलं की जेव्हा ह्या सगळ्या विषय ज्या ठिकाणी झाला, जे ऐतिहासिक शहरं आहेत, गावं आहेत की जिथे हे लढे झाले, त्या गावांमध्ये त्यांच्या दुसऱ्या, तिसऱ्या, चौथ्या पिढीपर्यंत आम्ही पोहोचलो आणि तुम्ही कारण की त्यांचे वारसदार आहात म्हणून त्यांचा आम्ही सत्कार केला आणि त्यांच्या मागच्या पिढ्यांनी त्यांच्यापर्यंत पोहोचवलेली जी कथा होती, ज्या घटना होत्या, त्या त्यांच्याकडनं काढून घेण्याचा प्रयत्न केला आणि आढळलं असं की ते जे सांगतायत ते वेगळंच आहे आणि जे काही 4 पुस्तकं आहेत त्या पुस्तकांमध्ये लिहिलेला विषय वेगळाच दिसतोय। मग वास्तव काय हा प्रश्न इथं येतो। कोणी समजतं की हा हिंदू मुसलमान असा काहीसा तरी लढा होता, पण वास्तव तसं नाहीये। आजपर्यंत ह्याच्या आधीपर्यंत अनेक आक्रांत ह्या देशावर राज्य केले, कित्येक वर्ष ते राज्य करीत राहिले। इथे विषय हा महत्वाचा होता की तेवढे सगळे लोकांनी आपल्याला गुलामगिरीत का ठेवलं, हा विषयच पुढे येत नाही की आपण कसं काय गुलामगिरीमध्ये होतो। जेव्हा निजामाची सत्ता होती तेव्हा देखील आपले इथं जे कर्नाटकी संस्कृती होती किंवा कर्नाटक राज्यातली जी मंडळी होती त्याचं प्रमाण, हिंदू जे मराठी होते त्यांचं प्रमाण, आंध्रामधील तेलुगू भाषिक जे होते त्यांचं प्रमाण जर पाहिलं तर त्यांच्या 2% सुद्धा ह्या निजाम किंवा उर्दू भाषिकांची इथं संख्या नव्हती। असं असताना देखील राज्य ते करत होते। इंग्रज तर बाहेरून इथे आले होते व्यापारी म्हणून आणि त्यांनी 150-200 वर्ष इथं राज्य केलं। विचार करण्याचा विषय हा पडतो की त्यांनी आपल्यावर राज्य केलं, आपण काय करत होतो, त्यांनी आपल्यावर अत्याचार केला, आपण काय करत होतो। ती जी संख्या आहे त्यांच्या अत्याचाराची, गाव जाळण्याची, विहिरी भरून प्रेत टाकण्याची, ही संख्या अद्याप वास्तव लोकांच्या समोर आलेलं नाही। जेवढं आम्ही करत जातो तेवढं होतं। आम्ही सहज बोलताना चर्चा निघते, त्यावेळेस आज सकाळी सुद्धा ही चर्चा निघाली हे बॅच बघून की सर हे काय आहे म्हणून। तर लोकांना असं वाटतं की आम्ही हा सीन इथं करणार, गुंडा गावामध्ये अशी विहीर भरून माणसं मारली आणि त्या विहिरीला पेटवून दिलं। मग असे ही चर्चेचा विषय निघाला तर आमच्या गावातली विहीर सुद्धा भरली होती,
अशा प्रतिक्रिया समोर येतात. आणि हे वास्तव अद्याप कोणाला माहीत नाही आहे की कशावर आधारित, किती हौतात्म्य झालं ज्याच्यावर आधारित आज आपण इथं स्वतंत्र भारतामध्ये यथेच्छ जगतो आहोत. तर हा इतिहास मनामनांमध्ये पोचायला पाहिजे. किंबहुना शाळकरी मुलं आहेत, कॉलेजची मुलं आहेत, जे की पुढचे आपले नागरिक आहेत, भावी पिढी आहे, त्यांना ह्याचा अभिमान असायला पाहिजे की आपण कुणाचे वारसदार आहोत, आपल्या नसांमध्ये कोणतं रक्त फिरतं आहे, अशा हौतात्म्यांच्या आपण पुढचे वारसदार आहोत, या गोष्टीचा अभिमान बाळगला पाहिजे. आणि देशाच्या विकासामध्ये नकारात्मक जो विषय चालतो ते दूर व्हायला पाहिजे. भगतसिंगांनी लोकांना मारण्यासाठी बॉम्ब टाकलेला नव्हता. ती जाणीव जागृती, लोकांमध्ये प्रेरणा जागृत व्हावी, आपल्या स्वातंत्र्यासाठी झटण्यासाठीची उर्मी निर्माण व्हावी, त्याच्यासाठी फक्त त्यांनी बॉम्ब टाकला. त्याच्यामध्ये कुणी आहात झालेलं नव्हतं. आणि त्याला माहीत आहे की बॉम्ब टाकल्यानंतर आपल्याला शिक्षा होणार आहे आणि ती फाशीची शिक्षाही होऊ शकते, ह्याची जाण तारुण्यामध्ये ठेवलेली माणसं आहेत. जेव्हा झाशीची राणी आपला जीव सोडते ती 29 वर्षाची असते, तिला पूर्ण आयुष्य पुढे, ते सगळं आयुष्य तिने सोडलं, वेचलं. कारण तिला माहिती आहे की इंग्रज हे असे करणार आहेत आपल्याला, आपण विरोधात गेलो तर हे वास्तव नाही. महाराणा प्रतापाला माहीत आहे की आपल्याला काय होणार आहे. स्वतः महाराणा प्रतापाचा भाऊ समोरच्यानं जाऊन अकबराला जाऊन मिळालेला आहे. हे वास्तव आपण जाणून घेणं आवश्यक आहे की आपल्याच घरातला आपलाच बंधू जर फुटीर होऊन दुसरीकडे जातो तर हे अशा प्रकारचं चित्र, आपला इतिहास जो असा झालेला आहे त्याची कारणं ही आहेत. त्यामुळे आजही आपण जेव्हा पाहतो की आपल्याच घरचा किंवा आपलेच जवळचे फुटतात आणि दुसरीकडे जातात आणि तो कहर आपल्याच कुटुंबावर पडतो, हे वास्तव शिकण्यासारखं इतिहास पाहिल्यानंतर लक्षात येतं. आमची मंडळी टीम आहे, आमची ही सगळं शैक्षणिक संस्था आहे. शैक्षणिक संस्थेतली 400, 500, 600 मुलं जेव्हा हे कोळून पितात इतिहास, त्याला वेगळं शिकवायची गरज पडत नाही. हा सगळा इतिहास लिहिताना आमची शिक्षक मंडळी लेखक आहेत, ह्याचे दिग्दर्शक आमची शिक्षक मंडळी आहेत. त्यांच्यात एक कलागुण, आपल्यात एक लेखक दबलेला आहे, आपल्यात एक दिग्दर्शक दबलेला आहे, आपल्यात एक अभिनेता दबलेला आहे, हे जेव्हा विद्यार्थ्यांना माहीत होतं ही फार मोठी गोष्ट असते. शाळेमध्ये असताना एक व्यावसायिक मंचा एवढं मंच आपल्याला मिळतं परफॉर्म करायला, अभिव्यक्त व्हायला, ही फार मोठी आणि ही बेसिक गोष्ट आम्ही जी करतो ती ही की त्यांच्यातल्या कलागुणांना बाहेर व्हावं. त्याच्या योगे इतिहास पण लोकांनी यायला पाहिजे, माहीत व्हायला पाहिजे, त्याच्याचबरोबर सामाजिकता जोपासायला पाहिजे. या सगळ्याच गोष्टीचा एकूणच गुणाकार केला तर एक सुंदर अशी अभिव्यक्ती जी समोर येणार आहे ती एकूणच 7 मंचावर येणार आहे. 150-200 फुटाचं मंच असेल, त्यामध्ये गडी आहे. कारण हा इतिहास एका किल्ल्यावरचा इतिहास नाही की सहजपणे एक किल्ला मागे उभा केला आणि आपण हे गड्यांवर झाले, डोंगर दऱ्यांवर झालेले, कुठल्या मंदिरावर झालेले, अनेक ठिकाणी या सगळ्या लढाई झालेल्या आहेत. शक्य होईल त्याचा प्रयत्न करून असा एक नाविन्यपूर्ण शैक्षणिक सामाजिक प्रयोग श्यामलाल स्मारक शिक्षण संस्थेच्या माध्यमातून 9 सप्टेंबर 2023 रोजी होणार आहे. त्याची साक्षीदार होण्याचं भाग्य आपण लाभून घ्यायला पाहिजे, मला असं वाटतं. कारण हा फार वेगळा इतिहास आहे, आपण शोधला तर तो सापडत नाही. आणि हे विद्यार्थ्यांच्या मार्फत हे होत आहे. हे एक फार वेगळा विषय आहे. जेव्हा आपण पाहतो की आपली छोटी छोटी मुलं, ती बालवाडीपासून 12वी पर्यंतची मुलं, मोठीही मुलं नाही आहेत, ती या सगळ्यांच्या माध्यमातून हे सगळी प्रस्तुती होणार आहे. ते एक म्हणजे वेगळ्या प्रकारची अभिनव अशी प्रस्तुती असणार आहे. मोठे मोठे व्यावसायिक लोकांकडनं प्रस्तुती आपण पाहतो, पण एक शैक्षणिक प्रस्तुती विद्यार्थ्यांच्या मार्फत, एका शैक्षणिक संस्थेच्या मार्फत आणि ज्ञात अज्ञात हुतात्म्यांच्या नावानं हा सगळा विषय होतो आहे. एका हुतात्म्याच्या नावानं ही संस्था चालते आहे. ज्यांनी कोणी त्यांचा हुतात्म्य झालं, हुतात्म्य 1900 जेव्हा केव्हा झालं असेल, त्यांच्या नावावर ही संस्था स्थापन झालेली आहे. त्यामुळे आम्ही सगळेचे सगळे श्याम परिवार हे आमचं कर्तव्य समजतो की अमृत महोत्सवामध्ये हा जो इतिहास आहे ह्या विद्यार्थ्यांच्या माध्यमातून सगळ्यांपुढे जावा आणि त्या इतिहासाकडनं जे शिकायचं आहे ते शिकून या देशाचं, या राज्याचं भविष्य जे आहे ते उत्तम दिशेनं, मागच्या चुका पुन्हा न करता त्या टाळून योग्य दिशेनं पुढची पिढी जावी आणि देशाला एक सुंदर जो इतिहास आहे त्या इतिहासाकडनं आपण शिकून दिशा लाभावी आणि भरभराट यावी, एक छोटीशी ही भूमिका घेऊन ही महानाट्य होते. आपण सर्वांचं त्या महानाट्यामध्ये 9 सप्टेंबरला संध्याकाळी 6:30 वाजता ह्या बखर हुतात्म्याच्या नाट्याला आपण सर्वांचं आम्ही स्वागत करीत आहोत.